अधिक चिघळताना पाहायला मिळतोय। पालकमंत्री पदावरून आता गोगावले हे अतिशय आक्रमक झालेले आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या समोर ते थोड्याच वेळात शक्ती प्रदर्शन करणार आहेत। पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि आज याबद्दल सगळे पदाधिकारी त्याचबरोबर आमदार हे सगळेजण शक्ती प्रदर्शन करणार आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। उदय, स्थगिती दिली पहिल्यांदा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांना आणि आता आजचं हे शक्ती प्रदर्शन नेमकं कशासाठी आहे? विलास, मी आता मुक्तागिरी बंगल्याच्या बाहेर आहे आणि इथे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने येऊ लागलेले आहेत आणि कार्यकर्ते देखील जमू लागलेले आहेत। भरत शेठ गोगावले यांचे समर्थक आहेत सर्व आणि पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांनाच ते देण्यात यावं अशी मागणी जी आहे, आग्रही मागणी रायगड जिल्ह्यामधून होते। आपण पाहिलंय की जेव्हा पालकमंत्री पदांची अधिकृत घोषणा झाली त्यावेळेला आदित्य तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री जे ते करण्यात आलं होतं, त्याबद्दल प्रचंड नाराजी आहे ती शिवसेनेमध्ये उमटली होती आणि त्यानुसार आपण पाहतोय की त्या नाराजीची दखल घेत कुठेतरी राज्य सरकारने या पालकमंत्री पदाला रायगड जिल्ह्याच्या आणि नाशिकच्या स्थगिती दिलेली आहे आणि त्या स्थगितीनंतर आता आग्रही आणि आक्रमक अशी भूमिका जी आहे ते रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भरत शेठ गोगावले हे देखील थोड्याच वेळात इथे दाखल होणार आहेत आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली आक्रमक मागणी जी आहे ती ठेवणार आहेत। लवकरात लवकर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भरत शेठ गोगावले यांना द्यावं अशी मागणी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे इतरही आमदार करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। एकमेव आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आदित्य तटकरे, त्यांना कसं काय पालकमंत्री केलं जातं असा प्रश्न जे आहे ते उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर कशा प्रकारे आग्रही मागणी ठेवतात रायगड जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात काय निर्णय जाहीर करतात हे देखील आता पाहावं लागेल। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता बातमी राज्याच्या राजकारणातून। भरत गोगावले आणि दादा भुसे यांना त्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केलेली आहे। शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या घरासमोर गोगावले समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। गोगावलेंना पालकमंत्री करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळेला केली आहे। पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सध्या आपण जी दृश्य बघतोय ती थेट दृश्य आपण बघतोय, गोगावले समर्थक थेट शिंदेंच्या घराच्या इकडे गेलेले आहेत आणि पालकमंत्री पदासाठी आता समर्थक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळते। जोरदार घोषणाबाजी केली जाते, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या घरासमोर गोगावले समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। गोगावलेंना पालकमंत्री करा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। गेले काही दिवस आपण पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बघतोय आणि त्यानंतर आजच्या दिवशी समर्थक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सध्याची आपण दृश्य बघतोय ती पालकमंत्री पदावरून शिंदेंच्या घराबाहेर गोगावले समर्थकांनी गर्दी केलेली आहे आणि तिथे जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी हे सगळे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत। गोगावले यांचे समर्थक हे सगळे आहेत आणि त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। गोगावलेंना पालकमंत्री करा अशी मागणी केली जाते। पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्यामुळे गोगावलेंच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे। या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी गोगावले समर्थक सगळे एकत्र आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। कार्यकर्त्यांनी यावेळेला नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या घरासमोर गोगावले समर्थक आपल्याला एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे। गोगावलेंना पालकमंत्री करा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। उदय, कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत आहेत, कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय, काय सध्याची परिस्थिती आहे?
तर उदय यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया. तोपर्यंत पुन्हा एकदा जे आपण दृश्य बघतोय ती गोगावले समर्थक आक्रमक झाल्याची आपण दृश्य बघतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानातली दृश्य आहेत. तर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच अजून सुद्धा आपल्याला बघायला मिळते. पुढच्या बातमीकडे वळूया. मंत्रिपद वाटप आणि पालकमंत्रीपद वाटप गदारोळ संपलेला आहे. मात्र संभाजीनगरमध्ये आजी माजी पालकमंत्री एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यात संघर्षाची ठिणगी पडलेली आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती उपमुख्यमंत्री शिंदे दोघांमध्ये कसा समेट घडवतील हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पालकमंत्री झालं तुम्हाला एक सांगतो, आपण शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत. हे किती दिवस राहिलं, कधी जाईल, 2.5 वर्ष राहिलं, हे राहिलं ते राहिलं. अरे संजय शिरसाट काय चमत्कार करायचं मला कळतो ना तेवढा. 5 वर्ष राहील मी, चिंता करू नका. कसली गुरमी आहे, कसली मस्ती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना, मी दाखवून देतो तुम्हाला. बिचारी उभी राहिली, तिला पाडायला पैसे नव्हते, पडली पाहिजे म्हणतात एका महिलेसाठी. अरे बांगड्या भराना चाल्या हो, कशाला राजकारण करता. तर शिंदेच्या शिवसेनेचे 2 शिलेदार भिडल्यामुळे विरोधकांनी त्यांना टोला लगावलाय. हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगरकर आहेत. संजय शिरसाट म्हणजे नॉन रेसिडेन्शियल. मागच्या जवळपास 15 वर्षापासून ते 15 काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते. बाकी 5 दिवस तर ते मुंबईतच राहतात. आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहेत ते.